वरील व्हिडिओ पहा मित्रांनो, मस्त सगळे मित्र फिरायला गेलेत आणि मस्त एन्जॉयमेंट करत आहेत. गाडीवरनं तर एर्टिगा गाडी वाटत आहे. अगोदर तो मित्र जो आहे तो मस्त गाडी चालवत होता, एन्जॉय करत होते. नंतर दुसरा बाजूला बोलतो दे माझ्याजवळ दे चालवायला, आणि 2 मिनिटाच्या आत काय होतंय तुम्ही स्वतःच पहा. 2 मिनिटाच्या आत ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गाडी पलटी मारून टाकतो, गाडीचा ऍक्सिडेंट करतो. गाडी चालवण्याचा पहिला नियम आहे मित्रांनो की तुमच्या अशा मित्राला ज्याला गाडीची रिस्पेक्ट नाही आहे त्याला कधीच गाडी चालवायला देऊ नका. ज्याला ज्या गोष्टीची व्हॅल्यू नाही, किंमत माहीत नाही, जो ज्या गोष्टीची रिस्पेक्ट करत नाही, इज्जत ठेवत नाही, त्याच्या हातामध्ये आपली गाडी लक्ष्मी कधीच देऊ नका. त्यांच्याकडनं हे असंच घडणार आहे. तो मित्र त्याचा सांगतो देखील आहे, भाई स्लो कर स्लो कर स्लो कर, तरी तो ऐकत नाहीये. नंतर मग ओव्हरटर्न झाला आणि स्टेअरिंग पकडण्याची त्याची पद्धत देखील पहा. त्या कारण देखील आहे मोठं आणि त्यासोबत स्पीड देखील खूप जास्त होती. त्याच्यामुळे गाडी जी ती ओव्हरटर्न झाली आणि गाडी जी ती पलटी झाली. त्यामुळे तुमचं जर असा कोणी मित्र असेल ना किंवा ज्याला व्हॅल्यू नाही, त्याच्या हातामध्ये कधीच गाडी देऊ नका. कधीही स्वतः आपली गाडी स्वतः चालवा, त्या गाडीची किंमत ठेवा, स्पीड लिमिटमध्ये चालवा. एन्जॉय करायचं असतं पण ट्रॅफिक नियम पाहून आणि गाडीची स्पीड जी आहे ती लिमिटमध्ये ठेवून एन्जॉय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सीट बेल्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे मुव्हिंग गाडीमध्ये सीट बेल्ट असेल तरच तुम्ही सुरक्षित असता. तर हा व्हिडिओ आहे ना तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो तुमची गाडी घेऊन आहे ना वाकडी तिकडी चालवतो. त्याला बोल, बाबा रे दिवाळी आहे, तू फटाके फोड, माझी गाडी फोडू नकोस.